प्रिय बंधूंनो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन करतो. तुम्ही हे ठिकाण पाहिलं का? रामनाड जिल्ह्यातील किनाऱ्याजवळ रामेश्वरम नावाचं एक ठिकाण नाही का? हे एक महत्वाचं ठिकाण आहे. त्याच भागात धनुषकोटी नावाचं आणखी एक ठिकाण आहे. धनुषकोटी हे रामेश्वरम पासून काही किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना समुद्र आहे आणि मध्ये गाव वसलेलं होतं. 1964 साली या ठिकाणी एक मोठं चक्रीवादळ आलं. तेव्हा समुद्राचं पाणी गावात शिरलं आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. 1964 मध्ये हे ठिकाण नष्ट झालं आणि हजारो लोकांचा मृत्यू झाला. हे सगळं रात्रीच्या वेळी घडलं. त्यामुळे लोकांना पळून जाता आलं नाही आणि त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं. त्याच्यानंतर या गावात कोणीही राहू शकले नाही. आता फक्त पर्यटकांसाठी काही दुकाने आहेत. इथे लोक राहत नाहीत, पण 40 वर्षांपूर्वी इथे एक मोठं गाव होतं. हे एक कॅथलिक चर्च आहे. त्या काळी लोक इथे उपासना करत असत. इथे अजूनही काही घरांचे, शाळांचे आणि चर्चच्या इमारतींचे अवशेष दिसतात. इथे अशी मोठी शोकांतिका घडली होती. बरं, तुम्ही विचार करत आहात का आज प्रभू तुमच्यासाठी कोणता संदेश देतोय? स्तोत्र संहिता 72 वचन 12. धावा करणाऱ्या दरिद्री, दीन व अनाथ यांना तो सोडविल. तो गरजूला त्याच्या हाकेला प्रतिसाद देऊन वाचवेल. ज्याला मदत करणारा नाही त्यालाही तो सोडविल. कदाचित तुम्ही असं विचारत असाल, मी गरजू आहे आणि माझं कुटुंब खूप गरीब आहे. मला कुणालाही ओळख नाही, त्यामुळे मी कोणाच्याही मदतीशिवाय संघर्ष करत आहे. माझा अपमान झाल्यामुळे कोणीही मला सन्मान देत नाही. तुम्ही असं विचारता आहात का? तुमचा आवाज ऐकणारा आणि तुम्हाला वाचवणारा एक अद्भुत देव आहे. जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवर चालत होते तेव्हा ते येरिको नावाच्या शहरातून गेले. तेथे बार्तिमेय नावाचा एक आंधळा माणूस होता. तो आंधळा असल्यामुळे त्याला जगण्यासाठी भीक मागावी लागत होती. तो गरजू होता आणि लोकांनी त्याची तुच्छता केली होती. जेव्हा त्याने ऐकलं की येशू तिथून जात आहेत, त्याने मोठ्याने ओरडून म्हटलं, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर. आजूबाजूचे लोक त्याच्यावर ओरडले, गप्प बस, बोलू नकोस. कदाचित त्यांनी असंही म्हटलं असेल, अरे आंधळ्या, गप्प बस, किंवा अरे भिकाऱ्या, शांत राहा. याचा अर्थ त्याची लोकांनी उपेक्षा केली होती. तो गरीब आणि दडपलेला होता. रस्त्याच्या कोपऱ्यावर बसून तो भीक मागत होता. तरीही त्याचा आवाज येशूंच्या कानावर पोहोचताच येशू थांबले. त्यांनी त्याला बोलावलं आणि विचारलं, तुला माझ्याकडून काय हवं आहे? मग त्यांनी त्याला दृष्टी दिली आणि त्याला अंधारातून मुक्त केलं. तो गरिबांना मुक्त करणारा प्रभू आहे. तो गरजूंना मुक्त करणारा प्रभू आहे. आज कदाचित तुम्हीही अशाच परिस्थितीत असाल. प्रत्येकजण माझ्याबद्दल वाईट विचार करतो आणि बोलतो. माझ्या शेजारी किंवा गावात कोणीही मला आदर देत नाही असं वाटतं. मी एक गरजू आणि गरीब माणूस आहे जो संघर्ष करत आहे. तुम्हीही अशाच त्रासात आहात का? येशू हे असे देव आहेत जे तुमचं मोल जाणतात. ते तुम्हाला आदर देतात आणि तुमच्या आक्रोशाचा आवाज ऐकतात. तोच देव आहे जो तुम्हाला मुक्त करतो. आज तुम्ही मुक्त होणार आहात. प्रभू तुम्हाला उचलून धरतील. जरी तुमचं ऐकायला कोणी नसले तरी येशू तुमच्यासोबत आहेत. आजही बार्तिमेयप्रमाणे एक छोटी प्रार्थना करा. असं म्हणा, येशू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर. प्रभू तुम्हाला उचलून धरतील, या संकटातून तुम्हाला मुक्त करतील आणि तुम्हाला आनंद देतील. तो तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाईल. तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. बार्तिमे जो भीक मागत होता त्याला आता तसं करावं लागलं नाही, कारण त्याला पुन्हा दृष्टी मिळाली. तो प्रकाशाकडे आला. त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. येशू आज तुमच्यासाठीही हेच करतील. तुम्ही त्याला हाक माराल का? प्रभू, तुम्ही गरीब, शोषित आणि दुर्लक्षित लोकांना वाचवणारे देव आहात. तुम्ही बार्तिमेयाच्या आक्रोशाचा आवाज ऐकला आणि त्याला वाचवलं. मला, जो दुर्लक्षित आणि शोषित आहे, त्याचा सूड घ्या आणि मला वाचवा. कृपया याबाबतीत आजही एखादं चमत्कार करा. पिता, मी येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन.
जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.